देवमूर्ती येथे शेतकऱ्यांचं जे धरणे आंदोलन सुरू आहे त्याचा आज 5वा दिवस आहे। जालना नांदेड समृद्धी महामार्गात मावेजा प्रकरणी जी प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडून पिळवणूक करण्याचं काम सुरू आहे त्याच्या निषेधार्थ इथं शेतकरी गत 5 दिवसापासून इथं धरणे आंदोलनाला बसलेले आहे, पण अद्यापपर्यंत कोणतीही दखल गेलेली नाही। शासनाने त्यांना अजून जाबही विचारलेला नाही की हे गोष्ट कशामुळे होते। यांनी इथं येऊन अडचणी देखील जाणून घेतल्या नाही। तेथेच शहरातील विविध संघटनांनी शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेतल्या आणि स्वतःहून बंद पुकारला। त्या संघटनांना शेतकऱ्यांच्या मागणं रास्त वाटले असतील तेव्हाच त्यांनी हा बंद पुकारलेला आहे। शहरातील बाजार समिती, सराफा मार्केट, गुळ मार्केट, भुसार मार्केट, नवीन मोठ्यातील किराणा मार्केट, देवमूर्ती इथं 100% कडकडीत बंद पाळून प्रशासनाचा जो मनमानी कारभार आहे याचा निषेध करण्यात येत आहे। शेतकऱ्यांचा पाठिंबा म्हणून त्यांच्या समर्थनार्थ हे बंद पुकारण्यात आलेलं आहे। ही जालन्यासाठी लाजिरवाणी गोष्ट असताना देखील अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कोणतीच दखल गेलेली नाही। आज DPDCची मीटिंग आहे, त्याच्यासाठी पालकमंत्री पंकजाताई मुंडे ह्या जालन्यात आलेल्या आहे। आता त्या या प्रकरणाकडे कशा प्रकारे लक्ष घालतील, देवमूर्ती ते भेट देतील का हे पाहण्यासारखं राहील। परंतु बळीराजाचं सरकार, शेतकऱ्यांचं सरकार, सामान्य लोकांचं सरकार म्हणून मिरवणाऱ्या या सरकारने अद्यापपर्यंत प्रशासनाला जाब विचारलेला नाही। ही खरंच शोकांतिका मानली जाते।